नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण जे काही डेली करंट अफेअर्सचं लेक्चर आहे तर त्याऐवजी आपण संपूर्ण क्रीडा घडामोडीचं एक लेक्चर जे आहे ते घेतलं होतं. त्यामध्ये आपण 100 क्वेश्चन आणि ते सर्व खेळाशी संबंधित घडामोडी जे आहे ते कव्हर केलेले आहे. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. आज आपण संडेचं आणि मंडेचं दोन्ही पण म्हणजे कालचं आणि आजचं दोन्ही पण दिवसामध्ये जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी झालेले आहेत तर ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. हे आजचं आपलं 23 सप्टेंबर रोजीचं चालू घडामोडीचं लेक्चर आहे. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करा. त्याचबरोबर मी जे डेली टेस्टमध्ये क्वेश्चन देतो सोडवायला ते सोडवत चला आणि त्याचबरोबर तुम्हाला असे व्हिडिओ अजून पाहिजे असेल जसं की क्रीडा घडामोडीचं लेक्चर काल आपण घेतलं तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बघा मित्रांनो, कंबाईन फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ऑलमोस्ट तिची ऍडमिशन फुल होत आलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बघा, टेस्ट सिरीज पण आहे, डिजिटल नोट्स पण आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर पण आहे. बॅचची फी आहे 5,000 पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी. कारण ही फाउंडेशन बॅच आहे, पूर्ण प्रिलिम्सचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस यामध्ये कव्हर करायचा आहे. ठीक आहे, आणि जवळपास आपले 500 प्लस लेक्चर होणार आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये असणार. वर्षभर ही बॅच आपली चालणार आहे. या बॅचचा फायदा तुम्हाला 2024 तसेच 2025 ची कंबाईनला सुद्धा होणार आहे. बघा मित्रांनो, आपली रेल्वे भरतीसाठी सुद्धा एक बॅच सुरू आहे, तिरंगा बॅच, जिच्यावर 50% डिस्काउंट जे आहे ती सुरू आहे. तुम्हाला एक कुपन कोड यूज करायचं आहे RRB50. यानंतर BMC भरतीसाठी आपण एक स्पेशल बॅच सुरू केलेली आहे, ही तुम्ही जॉईन करू शकता. किंवा फक्त तुम्हाला मुंबईशी संबंधित GK ची तयारी करायची असेल तर आपल्या अभ्यास मित्र ॲपमध्ये मी एक बॅच टाकलेली आहे, फक्त 99 रुपयात आहे, ती तुम्ही परचेस करू शकता. त्यामध्ये मुंबई जिल्ह्याशी संबंधित जी काही माहिती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ती तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, तर या सगळ्या बॅचेस, या सगळ्या नोट्स आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, यांना सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आज बघा आपण मित्रांनो 22 आणि 23 सप्टेंबरच्या जे काही चालू घडामोडी आहे ते एकत्रच बघत आहोत. बघा मित्रांनो, सुरुवात करूया. त्यामुळे 2 दिवसाचे चालू घडामोडी आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे. जसं की पहिला क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने कोणत्या देशाला अधिकृतपणे कुष्ठरोग मुक्त घोषित केलेला आहे? आणि हा कुष्ठरोग मुक्त बनणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. जगातील पहिला देश, फर्स्ट कंट्री. ठीक आहे, कुष्ठरोग मुक्त ठरणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. मग तो कोणता देश आहे मित्रांनो? तर तो आहे जॉर्डन. कोणता आहे? जॉर्डन. तर जॉर्डन मध्ये गेल्या 20 वर्षापासून कुष्ठरोगाचे रुग्ण आपल्याला सापडत नाहीये. त्यामुळं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून जॉर्डनला घोषित केलेलं आहे. 2 दशकापासून तिथं कुष्ठरोगाचं एकही प्रकरण जे आहे ते नोंदवलं गेलेलं नाही. कुष्ठरोग जो आहे तो कशामुळे होतो? तर मायको बॅक्टेरियम लेप्री नावाचा जो काही जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, तर त्यामुळं कुष्ठरोग होतो. बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, मायकोबॅक्टेरियम लेप्री. यानंतर पुढे जाऊया. बघा, जॉर्डन विषय जाणून घेऊया. जॉर्डनची राजधानी अम्मान, चलन आहे दिनार आणि पंतप्रधान आहे जाफर हसन. यानंतर आता आपण जगातील पहिलं बघितलं, पहिल्या घडामोडी बघितल्या. मग आता काही महत्वाच्या पहिल्या घडामोडी इथं जाणून घेऊया. जसं की जगातील पहिले 6G उपकरण कोणत्या देशाने लॉन्च केलं? म्हणजे पहिल्यांदा जगामध्ये 6G कोण लॉन्च केलं? तर जपानने लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता बनलेला आहे? तर व्हेनेझुएला. जसं जसं टेम्परेचर वाढतंय तसं तसं हिमनद्या ज्या आहे ते आता कमी होत चाललेलं आहे, कारण बर्फाचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. मग त्यामुळेच हिमनद्या सुद्धा कमी होत चाललेल्या आहे आणि पूर्णपणे व्हेनेझुएलाने स्वतःच्या देशामध्ये असलेल्या सगळ्या हिमनद्या ज्या आहे त्या गमावलेल्या आहे. त्यानंतर बघा, जगातील पहिला आशियाई राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे उघडलं आहे? तर हे ओपन झालेले आहे मित्रांनो महाराजगंज, उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता ठरला? तर तो ठरला थायलंड. ठीक आहे, काय सांगितलं? समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर तो थायलंड ठरलेला आहे. बघा मित्रांनो, यानंतर पुढे जाऊया. जगातील पहिले 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन अग्निबाण कुणी लॉन्च केलं? तर ती कंपनी आहे अग्निकुल कॉस्मॉस, जी चेन्नई मधील आहे. 3D प्रिंटेड स्पेस इंजिन बनवले यांनी अग्निबाण नावानं. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन बघा, 14व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024चं विजेतेपद कोणी जिंकलेले? तर बघा मित्रांनो, 14वी
हॉकी इंडियाने आयोजित केलेली ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024चं जे काही विजेतेपद आहे मित्रांनो ते पंजाबने जिंकलं. पंजाबने कुणाला हरवलं तर पंजाबने उत्तर प्रदेशचा पराभव केला. इथं हरियाणा जे आहे ते 3rd स्पॉटवर इथं राहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो ही जी स्पर्धा आहे ही पंजाबमध्येच आयोजित करण्यात आली होती सुरजीत हॉकी स्टेडियमवर. ठीक आहे. हरियाणाने 3रा क्रमांक जे आहे ते पटकवलेला आहे. पंजाबने यूपीचा पराभव केलेला आहे. आता हॉकीशी संबंधित काही घडामोडी बघून घेऊया. जसं की 2024 महिला आशियाई चॅम्पियनशिप हॉकी ट्रॉफीचं आयोजन कोण करणार आहे तर राजगीर बिहार या ठिकाणी त्याचं आयोजन होणार आहे. बघा 2024ची महिला चॅम्पियनशिप हॉकी ट्रॉफीचं ठीक आहे आशिया खंडातील जे काही देश आहे तर त्यांच्या सगळ्या हॉकीच्या टीम महिलांच्या यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याचं आयोजन जे आहे ते राजगीर बिहार या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले तर ज्युनियर हॉकी संघ जो आहे त्याचे मुख्य प्रशिक्षक आता बनलेले PR श्रीजेश यांच्या कॅप्टनशिपमध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जे आहे ते जिंकलेले आहे. त्याचबरोबर बघा अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा सुलतान अझलन शाह ट्रॉफी 2024 विजेतेपद कोणी जिंकलं तर जपानने जिंकलं. उपविजेता पाकिस्तान राहिला. यानंतर कोणत्या हॉकी खेळाडूला असुंता लाक्रा पुरस्कार 2024 देण्यात आला तर ते आहे दीपिका सोरेंग. आणि हॉकी इंडियाने वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाचं प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर महिलांचा जो काही वरिष्ठ म्हणजे जो मेन महिलांचा संघ आहे हॉकीची जी मेन टीम आहे तर त्याचे प्रशिक्षक कोण बनलेले हरेंद्र सिंग हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. यानंतर 3रा क्वेश्चन चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर कॉन्फरन्स अँड एक्सपो मध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त झालेले तर रिइन्व्हेस्ट नावाने हा जो कार्यक्रम आहे हा जो एक्सपो आहे तो आयोजित करण्यात आला होता ज्याचं नाव होतं ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर कॉन्फरन्स अँड एक्सपो आणि कितवा होता हा 4था होता. मग आता यामध्ये सगळ्यात जास्त रिन्युएबल एनर्जी म्हणजे नवीकरणीय ऊर्जेमध्ये चांगलं काम केलं म्हणून जसं की पवन चक्क्या बसवल्या सौर पॅनल बसवले लोकांच्या घरावर हे चांगले कामं केले म्हणून कुणाला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले तर गुजरातला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले. या एक्सपोचं आयोजन सुद्धा गुजरातमध्येच करण्यात आलं होतं मित्रांनो आणि गुजरातला सगळ्यात जास्त काय मिळालेले पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो परिषदेचं आयोजन जे आहे ते गांधीनगर गुजरातमध्ये करण्यात आलं होतं. यानंतर 2015 मध्ये या परिषदेची पहिलीच आवृत्ती जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली होती आणि आता 2024ची आवृत्ती जी आहे ती गुजरातमध्ये तिचं आयोजन केलं गेलं आहे. यानंतर बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन 2024 कधी साजरा केला गेला. ठीक आहे. कधी साजरा केला गेला तर बघा मित्रांनो 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. मग मी कोणत्याही दिनाविषयी काय सांगितलं की आपल्यासाठी तारीख महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर. त्यानंतर त्याची थीम महत्वाची आहे. थीम आहे कल्टिवेटिंग अ कल्चर ऑफ पीस. ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय शांतता दिवस का सेलिब्रेट करण्यात येत असेल तर लोकांना शांततामय वातावरणात जगण्यासाठी प्रेरित करणं आणि लोकांना हिंसा करण्यापासून इथं समजून घ्या की थांबवणं यासाठी जर आपण बघितलं आंतरराष्ट्रीय शांतता दिन जो आहे तो 21 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो. कधीपासून येतो तर 1982 पासून. यानंतर पुढे जाऊया जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस 17 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता काही महत्त्वाचे दिन बघून घेऊया जे अलीकडे सेलिब्रेट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 15 सप्टेंबरला. जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबरला. याची थीम लक्षात ठेवा बघा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऍडव्हान्सिंग क्लायमेट ऍक्शन. त्यानंतर राष्ट्रीय इंजिनियर्स डे ठीक आहे अभियंता दिवस 15 सप्टेंबरला. राष्ट्रीय वन शहीद दिवस ठीक आहे वनांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठीचा दिवस 11 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. कधी कधी माझी पण जीभ जी आहे ती ट्विस्ट होत असते. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. भारताने 31,000 कोटी रुपये खर्चून 1,643 किलोमीटर लांबीच्या सीमेवर कुंपण घालण्यास मान्यता दिली. ठीक आहे. तर ही सीमा कोणाची आहे परत एकदा क्वेश्चन बघू. भारताने 31,000 कोटी रुपये खर्चून 1,643 किलोमीटर लांबीच्या सीमेवर कुंपण घालण्यास मान्यता दिली. ही सीमा कुणाची आहे थोडं क्वेश्चन मध्ये टाकायचं राहिलं तर ही सीमा आहे मित्रांनो म्यानमारची. तर म्यानमार मधून काय होतंय की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स ठीक आहे हत्यार
ते म्यानमार मधून भारतामध्ये येत आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे, ठीक आहे. मग याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण 31,000 कोटी रुपये खर्चून म्यानमारच्या आपल्या सीमेवर कुंपण बसवणार आहोत, जी सीमा 1,643 किलोमीटर लांबीची आहे. तिथून शस्त्रास्त्र, दारुगोळा जो आहे, ड्रग जो आहे तो भारतामध्ये काय केला जातोय, तो भारतामध्ये पाठवला जातोय. मग आपण जर बघितलं तर म्यानमारची सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम यांना लागते. त्यामुळे या राज्यांमध्ये हे कुंपण जे आहे ते बसवलं जाणार आहे. यानंतर म्यानमारचे राजधानी आहे नेपिडॉ. त्यानंतर म्यानमारी क्यात हे तिथले चलन आहे आणि मिन आंग हलाइंग हे तिथले पंतप्रधान आहे. यानंतर 6वा क्वेश्चन, जागतिक स्वच्छता दिवस 2024 कधी साजरा केला जातो किंवा केला गेला? तर जागतिक स्वच्छता दिवस जो आहे तो 20 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता बघा, युनायटेड नेशनचं एक कॅलेंडर आहे आणि युनायटेड नेशनच्या कॅलेंडरमध्ये या दिवशी हा दिवस, या दिवशी तो दिवस, ठीक आहे. या दिवशी हा जागतिक वर्ल्ड हा डॅश डे, ठीक आहे, जागतिक ओझोन दिवस, असं त्यांचं कॅलेंडर असतं, ठीक आहे, जागतिक दिवसांचं. त्यामध्ये पहिल्यांदा जागतिक स्वच्छता दिवसाला स्थान जो आहे तो देण्यात आलं होतं 20 सप्टेंबर रोजी, ठीक आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या कॅलेंडरमध्ये पहिल्यांदाच याला स्थान मिळालं, ठीक आहे. 20 सप्टेंबरला जागतिक स्वच्छता दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. या वर्षीची थीम काय होती? आर्टिक सिटी अँड मरीन लिटर अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 7वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये NSG1 दर्जा प्राप्त करणारं विजयवाडा रेल्वे स्टेशन कोठे आहे? NSG1 का असते पहिले समजून घेऊया. जे रेल्वे स्टेशन वर जवळपास 20 लाखापेक्षा जास्त काय येत असतात, तर प्रवासी येत असतात, किंवा ज्या रेल्वे स्टेशनचा वर्षभरातील इन्कम जो आहे तो 500 कोटीपेक्षा जास्त असतो, ठीक आहे, तर त्या रेल्वे स्टेशनला NSG1 हा दर्जा जो आहे तो प्राप्त होतो. आणि मग विजयवाडा रेल्वे स्टेशनला हा दर्जा प्राप्त झाला. विजयवाडा आहे आंध्र प्रदेशमध्ये. बघा मित्रांनो, विजयवाडाला अलीकडे NSG1 चा दर्जा प्राप्त झालेला आहे. विजयवाडा रेल्वे स्टेशन हे जवळपास 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक महसूल जो आहे तो गोळा केलेला आहे. या आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्याचबरोबर बघा, NSG1 दुसऱ्या कधी देण्यात येतं? जेव्हा वर्षभरामध्ये 20 लाखापेक्षा जास्त प्रवासी त्या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात किंवा तिकीट फाडतात, तेव्हा त्याला NSG1 हे प्रमाणपत्र देण्यात येतं. त्यानंतर 8वा क्वेश्चन, MSCI ऑल कंट्री वर्ल्ड इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्स 2024 मध्ये भारताने कोणतं स्थान प्राप्त केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, इंडेक्सचं नाव बघा, MSCI ऑल कंट्री वर्ल्ड इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्स. म्हणजे हा जो इंडेक्स आहे हा कशाशी संबंधित आहे? तर जगातील अशा कोणत्या बाजारपेठा आहे की ज्यामध्ये दुसरे देश येऊन इन्व्हेस्ट करू शकतात, ठीक आहे, दुसरे देश येऊन काय करू शकतात? इन्व्हेस्ट करू शकतात आणि मग त्यांना त्याचा प्रॉफिट मिळेल. म्हणजे एखाद्या देशामध्ये जाऊन आपण, फॉर एक्झाम्पल, आता मला जर वाटलं की एक अभ्यास मित्र क्लास ओपन करायचा आहे, ठीक आहे, किंवा मला जर वाटलं उद्या जाऊन समजून घ्या एखादी चांगली समजून घ्या स्टीलची कंपनी टाकायची, मग मी अमेरिकेत टाकणार की भारतात टाकणार? तर भारतात टाकणार. भारतात का टाकणार? कारण भारतामध्ये, अमेरिकेमध्ये जर लेबर बघितलं तर ते जास्त चार्ज घेणार, भारतामध्ये आपण जर बघितलं कमी चार्ज असणार. अमेरिकेमध्ये आपल्याला तिकडं जमीन सहजासहजी उपलब्ध होईल की नाही याचं पंचायत आहे, पण आपल्या देशामध्ये इझिली उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे व्यवसाय करण्यासाठी चांगल्या बाजारपेठा, गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या बाजारपेठाविषयी हा एक इंडेक्स आहे. यामध्ये भारताला 6वं स्थान जे आहे मित्रांनो ते प्राप्त झालेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, इकॉनॉमिक ऍडवायझर कमिटी ऑफ प्राईम मिनिस्टरच्या अहवालानुसार एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP मध्ये योगदान देणारे सर्वोच्च राज्य कोणते? तर बघा मित्रांनो, 1960 पासून आतापर्यंत GDP मध्ये सगळ्यात जास्त योगदान कोणत्या राज्याने दिलं? तर ते आपलं राज्य आहे मित्रांनो महाराष्ट्र आपला, ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्राने काय केलेलं आहे? तर आतापर्यंत देशाच्या GDP मध्ये सगळ्यात जास्त इथं काय केलेलं आहे? तर आपला वाटा आहे, ठीक आहे. आपण ही आकडेवारी जर बघितली तर 1960-61 पासून ते 2023-24 पर्यंतची आकडेवारी आहे, त्यामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने या अलीकडे सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जर बघितलं, सगळ्यात कमी दरडोई उत्पन्न कोणाचं आहे? बिहारचं आहे. आणि सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचं आहे? तर ते आहे दिल्लीचं. दरडोई उत्पन्न म्हणजे काय असतं? एखाद्या राज्याची लोकसंख्या, फॉर एक्झाम्पल बिहारची लोकसंख्या ने काय करायचं आहे? बिहारचं उत्पन्न जे आहे, ठीक आहे, बिहारचं उत्पन्नाला काय करायचं आहे? आपल्याला लोकसंख्येने भाग द्यायचा आहे, पॉप्युलेशनने भाग द्यायचा आहे, ठीक आहे. मग जे उत्तर येईल त्याला काय म्हणायचं? दरडोई उत्पन्न. मग दिल्लीचं दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त आहे, बिहारचं सगळ्यात कमी आहे, हे लक्षात ठेवा. आणि GDP मध्ये वाटा सगळ्यात जास्त कुणाचा आहे? आजही आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त वाटा GDP मध्ये आहे.
यानंतर पुढे जाऊया 10वा क्वेश्चन. 2024 मध्ये स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम कधीपासून कधीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे? तर स्वच्छता ही सेवा ही मोहीम जी आहे ती 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालामध्ये आयोजित करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा ही मोहीम जी आहे ती आयोजित केली जात आहे. याची थीम काय आहे? तर स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता. ठीक आहे. तर स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणं हा याचा मेन उपक्रम आहे, उद्देश आहे. यानंतर 11वा क्वेश्चन. कोणत्या देशाने सप्टेंबर 2024 मध्ये दुष्काळग्रस्त समुदायांना मदत करण्यासाठी 200 हत्तींना मारण्याची परवानगी दिली आहे? बघा मित्रांनो, दुष्काळ पडला तो कशामुळे पडला? एल निनो मध्ये. आता एल निनो हा एक भूगोलच कन्सेप्ट आहे, तो नंतर आपण त्याबाबत कधीतरी निवांत डिस्कस करू. तर बघा मित्रांनो, दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडला तर त्यांनी उपाय काय केला? तर 200 हत्तींना मारायचं आणि त्यांचं मांस लोकांमध्ये वाटायचं. तर हा जो निर्णय हा कोणी घेतलेला आहे? हा झिम्बाब्वेने निर्णय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, 200 हत्तीला मारून त्याचं जे मांस आहे ते तिथल्या लोकांमध्ये वाटवण्याचा निर्णय जो आहे तो कोणी घेतलेला आहे? झिम्बाब्वेने घेतलेला आहे. जवळपास 6,80,00,000 लोक याने प्रभावित झालेले आहे या दुष्काळाने, म्हणून हा निर्णय झिम्बाब्वेने घेतलेला आहे. हरारे ही झिम्बाब्वेची राजधानी आहे. झिम्बाब्वेन डॉलर हे चलन आहे आणि इमर्सन मनंगांगवा हे तिथले राष्ट्राध्यक्ष आहे. यानंतर 12वा क्वेश्चन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सफाई मित्र संमेलनाला कुठे हजेरी लावली? तर सफाई मित्र संमेलनाला त्यांनी उज्जैन या ठिकाणी हजेरी लावली. तर बघा मित्रांनो, सफाई मित्र संमेलन काय आहे? तर स्वच्छता ही सेवा मोहीम सुरू आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. ठीक आहे, 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा मोहीम सुरू आहे. आणि स्वच्छता ही सेवा या मोहिमेचा एक भाग म्हणून काय करण्यात आलेले? सफाई मित्र संमेलन भरवण्यात आलं होतं. कुठं? तर उज्जैन या ठिकाणी. आणि त्याला मेन अध्यक्ष कोण होते? त्याच्या मेन पाहुणे कोण होत्या? द्रौपदी मुर्मू. आता उज्जैनला या आल्या तर यांनी उज्जैन आणि इंदोर या दरम्यान एक 6 लेनचा रस्ता बनवला जाणार आहे, 6 लेनचा. तर त्याची पायाभरणी सुद्धा केली आहे. यानंतर पुढे जाऊया 13वा क्वेश्चन. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी समावेशन परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन कुठे केलं? तर बघा मित्रांनो, समावेशन परिषद काय आहे काय नाही त्याची दुसरी आवृत्ती काय सगळं बघूया. नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी एजन्सी म्हणजे नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, तर या दोघांनी मिळून आयोजित केलेलं जे काही समावेशन परिषद आहे तर त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं मनसुख मांडवीय यांनी उद्घाटन केलं. तर बघा मित्रांनो, बरेचसे खेळाडू जे आहे ते आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी डोपिंग करतात, म्हणजे जे काही ड्रग्स आहे ते आपल्या शरीरामध्ये घेतात. तर त्याला कुठेतरी विरोध करण्यासाठी किंवा त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तुम्ही तसं केलं तर तुम्ही 100% पकडले जाल आणि तुम्हाला त्या खेळामध्ये तुम्ही अपात्र होऊन जाल. ठीक आहे, तुमचं बदनामी होऊन जाईल. तर याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हे समावेशन परिषद भरवली जाते आणि यावर्षी ही नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली होती आणि मनसुख मांडवीय यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. यानंतर 14वा क्वेश्चन. 19व्या दिव्य कला मेळ्याचं उद्घाटन कुठे झालं? दिव्य कला मेळा काय? तर दिव्यांग अपंग व्यक्तींनी बनवलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यासाठी जो मेळा भरवला जातो तो आहे दिव्य कला मेळा. आणि हा 19वा दिव्य कला मेळा कुठे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मित्रांनो? तर हा दिव्य कला मेळा चेन्नई तामिळनाडू मध्ये भरवण्यात आलेला आहे. ठीक आहे, आय थिंक चेन्नई नाही, विशाखापट्टणम आहे. तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये हा दिव्य कला मेळा जो आहे तो भरवण्यात आलेला आहे. तर अगदी बरोबर आहे आपलं, विशाखापट्टणम या ठिकाणी दिव्य कला मेळा जो आहे तो भरवण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन आंध्र प्रदेशचे राज्यपाल जे आहे श्री एस अब्दुल नजीर यांनी केलेलं आहे. 100 अपंग कारागिरांची उत्पादनं यामध्ये प्रकाशित केली जाणार आहे. वोकल फॉर लोकल हा या उपक्रमांतर्गत जे काही दिव्यांग कलाकार आहे तर त्यांच्या इथं कलाकृतींना पाठिंबा दिला जात आहे. ठीक आहे, दिव्य कला मेळा आवृत्ती लक्षात ठेवा 19वी. कुठं? आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम. उद्घाटन कोणी केलं? तर श्री एस अब्दुल नजीर जे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहे. यानंतर 15वा क्वेश्चन. भारतीय डेअरी क्षेत्राला चालना देण्यासाठी श्वेत क्रांती, ठीक आहे, सिल्वर रिव्होल्यूशन 2.0 चे अनावरण कुणी केलं? ठीक आहे, श्वेत क्रांती. ठीक आहे, तर सिल्वर रिव्होल्यूशन नाही येणार की तेच येईल, मला करेक्ट करून सांगा. तर श्वेत क्रांती 2.0 चं उद्घाटन कोणी केलेलं आहे मित्रांनो? अमित शहा यांनी केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, अमित शहा आता एकदा आपण त्याला असं म्हणूया, श्वेत क्रांती जी ती ऑलरेडी एकदा झाली होती, वर्गीस कुरियन यांनी केली होती.
आणि आता परत वर्गीस कुरियन प्रमाणे दुधामध्ये क्रांती करण्यासाठी श्वेत क्रांती 2.0चं अनावरण जे आहे ते अलीकडे करण्यात आलेलं आहे। यांच्या श्वेत क्रांती 2.0 मध्ये आज जितकं दुधाचं उत्पादन होतं त्याच्या 50% दूध उत्पादन वाढवणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा श्वेत क्रांती 2.0चा उद्देश आहे। बघा मित्रांनो, आजचे आपले 15 क्वेश्चन संपले। मग टेस्ट क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला अधिकृतपणे कुष्ठरोग मुक्त घोषित केलं आहे? 19व्या दिव्य कला मेळ्याचं उद्घाटन कुठे झालं आहे? ठीक आहे, हे 2 टेस्ट क्वेश्चन होते। त्याचप्रमाणे आपली बघा कंबाईनची फाउंडेशन बॅच आहे, त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आहे, त्याचबरोबर BMC भरतीसाठी आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। तर या सगळ्या बॅचेस तुम्हाला आणि या नोट्स अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे आणि इथं इंस्टाच्या पेजची लिंक सुद्धा आहे। तुम्ही सगळे जॉईन करा, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला निश्चितच अभ्यास मित्र खूप मदत करणार आहे। अभ्यास मित्र खरंच तुमचा मित्र आहे। बघा मित्रांनो, जर तुम्हाला ही सिरीज सुद्धा आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका। थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद।